हॅलो नमस्कार. मी अमृता. माझे नाव आहे अमृता आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता लाचटा. तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तर मला एका ताईने कमेंट केली होती की ताई, चेहरा न दाखवता आपण व्हिडिओ कसे बनवायचे, तर तर ते तुम्हाला मी सांगणार आहे आता. तर चेहरा न दाखवता आपण व्हिडिओ कसे बनवायचे, तर खूप खूप सोपे पॉईंट आहे त्यासाठी. तर तुम्हाला ते नक्की तुम्ही ते फॉलो करा. तर ते पॉईंट, तर पहिला पॉईंट आहे की तुम्ही रेसिपीचं चॅनल खोलू शकता. त्यासाठी तुम्हाला परफेक्ट रेसिपी यावी लागते आणि व्यवस्थित रेसिपी आली तरच तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवा. कारण की तुम्हाला पुढून कमेंट येणार की ती रेसिपी जर तुम्हाला नाही जमली तर तुम्हाला पुढून कमेंट येणार की नाही येणार, तुलाच ही रेसिपी येत नाही. तसं असं बॅड कमेंट येण्याच्याऐवजी तुम्ही पहिला रेसिपीचा चॅनल सुरुवात करण्याआधी तुम्ही रेसिपी छान तुम्हाला बनवायला येत असेल तरच तुम्ही त्याचा चॅनल सुरू करा. आणि रेसिपी जर बनवायच्या ठिकाणी किचन ओटा वगैरे साफ सुंदर ठेवा आणि व्यवस्थित नीटनेटकेपणा असावा. नाहीतर तुम्हाला पुढून कमेंट काही पण बॅड येणार. तर ते तुम्हाला तशी कमेंट आल्यानंतर तुम्हाला नंतर रेसिपी वगैरेचा व्हिडिओ बनवू नाही वाटणार, तुमचा मूड हाफ होणार. तर तसं नका करू. तर व्यवस्थितच व्हिडिओ बनवत जा तुम्ही आणि तिथलं वातावरण शांत असेल त्या ठिकाणीच त्या दिवशीच व्हिडिओ बनवा. कारण गडबडी गोंधळ जर असेल तर तशा ठिकाणी रेसिपीचे व्हिडिओ बनवू नका. कारण बाहेरचा आवाज, ते सर्व आवाज एकत्र मिक्स होतात. आणि रेसिपीच्या चॅनलला तुम्ही म्युझिक वगैरे वापरू नका. जर म्युझिक तुम्हाला वापरायचं असेल तर जे ट्रेंडिंगमध्ये म्युझिक आहे तेच वापरा. त्याच्यामुळे सुद्धा तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. आणि जास्तच असे पुराण्या काळातले पण म्युझिक वापरू नका. जास्त करून म्युझिक वापरूच नका. तुम्ही स्वतःचा वॉईस दिलेला जो असतो ना, ते स्वतःच्या वॉईसवरच तुमचे व्हिडिओ जास्त व्हायरल जातात. तर ठीक आहे, हा झाला रेसिपी. फक्त तुम्ही कॅमेरा असा आडवा पकडूनच व्हिडिओ बनवा, आडवा पकडून व्हिडिओ बनवत जावा. कारण कॅमेरा हा आडवा पकडूनच व्हिडिओ बनवायचे. तर ठीक आहे, दुसरा मुद्दा बघा की तुम्हाला जर शिलाईचं काम येत असेल तर शिलाईचं कामसुद्धा तुम्ही करू शकता. शिलाईचं काम फक्त तुम्ही बॅक कॅमेराने शिलाईचं काम करू शकता. जर तुम्हाला वेगवेगळे ड्रेस शिवाय येत असतील, ब्लाऊज शिवता येत असतील, लहान मुलांचे मुलींचे फ्रॉक वगैरे शिवता येत असेल तर जी तुमची कला आहे ना ती तुम्ही कॅमेऱ्यासमोर मांडा. आणि आपोआप तुम्हाला पेमेंट वगैरे चालू झाले का आपोआप तुम्हाला चेहरा दाखवायची सवय होऊन जाईल. जोपर्यंत तुम्ही छान छान व्हिडिओ बनवत नाही ना तोपर्यंत तुमचा व्हिडिओ अजिबात व्हायरल होणार नाही. तर तुम्ही शिलाईच्या मशीनला बॅक कॅमेरानेच हे करायचं. स्टँड असतं, ते स्टँडला बॅक कॅमेरा लावला की तुमचं फक्त जे तुम्ही खाली जे काय करताना तेच फक्त दाखवायचं. कॅमेरा एवढं फेससुद्धा त्यात घ्यायची गरज नाही. तिसरं म्हणजे कोणाला मेहंदीची आवड असते, कोणाला मेकअपची आवड असते, तर मेहंदीसुद्धा तुम्ही बॅक कॅमेऱ्याने काढू शकता. तर आजकाल खूप जणींना मेहंदी मेकअपची आवड असते. तर तुम्हाला चेहरा नाहीच दाखवायचा तर तुम्ही बॅक कॅमेऱ्याने मेहंदीचं सुद्धा काम करू शकता, विणकामचं काम करू शकता, मेकअपची सुद्धा ऑर्डर घेऊ शकता. आणि चौथं म्हणजे की मुलांचे ऑनलाईन क्लासेससुद्धा आज खूप खूप चालतात छानपैकी बाहेर. मुलांचे ऑनलाईन क्लाससुद्धा तुम्ही घेऊ शकता चेहरा न दाखवता. तर तेही खूप छान सुंदर चालतात. तर ते सुद्धा तुम्ही घर बसल्या करू शकता. अजून सातवं म्हणजे की तुम्हाला रांगोळी छान येत असेल तर रांगोळीसुद्धा छान काढू शकता. तर रांगोळी जर तुम्हाला रांगोळीची आवड जर असेल तर तुम्ही रांगोळी ब्लॅक फरशीवर व्हाईट फरशीवर अजिबात काढू नका. जर रांगोळीचा चॅनल जर खोलत असाल तर तुम्ही ब्लॅक फरशी, मोठी अशी फरशी असते ना, जी किचन ओट्याला फरशी असते ना, त्या फरशीवरची तुम्ही रांगोळी काढू शकता. वेगवेगळ्या रांगोळी काढू शकता. कारण व्हाईट फरशीवरती काढल्यानंतर ती रांगोळी अजिबात दिसत नाही. त्यामुळे तुम्ही ब्लॅक फरशीवरतीच ती रांगोळी काढा. आणि पुढचं म्हणजे की स्टोरी चॅनल. तुम्हाला जर स्टोरी वगैरे लिहिता येत असतील, कविता लिहिता येत असतील, ती सुद्धा तुम्ही करू शकता. स्टोरी म्हणजे पुराण्या काळातली स्टोरी वगैरे लिहित बसायचं नाही, त्याला कोणसुद्धा बघत नाही आता. स्टोरी म्हणजे की तुम्ही जी आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे त्याच्यावर स्टोरी बनवू शकता. नवीन नवीन कवितासुद्धा तुम्ही लिहू शकता. त्यालासुद्धा बॅक कॅमेराचीच गरज आहे, फेस दाखवायची गरज नाही. आणि तुम्हाला विणकाम जर येत असेल तर तुम्ही विणकामसुद्धा करू शकता. तर खूप खूप सगळ्याच मुलींना वेगवेगळी आवड असते. तर तुम्ही तुमची कला सादर करा, तुम्हालाही नक्की यश मिळून जाईल. आणि
अजून तुम्हाला काय माझ्याबद्दल अजून तुम्हाला माझ्याकडून अजून काही माहिती पाहिजे असेल तेही नक्की मला कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर नक्की नक्की व्हिडिओ बनवेल. तर ही मला एका ताईंची कमेंट आली की ताई, चेहरा न दाखवता आपण व्हिडिओ कसे बनवायचे. तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की तर सर्वात जास्त चालणारा आजकाल म्हणजे रेसिपीचा चॅनल छान चालतं. तर तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही रेसिपीची प्रॅक्टिस करा आधी, आणि रेसिपीची प्रॅक्टिस केल्यानंतर कसं कसं काय व्यवस्थित हे तुम्ही इंट्रोडक्शन द्यायचं. आणि खूप मोठा पण व्हिडिओ बनवायचा नाही, छोटाच व्हिडिओमध्ये तेवढ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही सादर करायचं. खूप मोठा पण व्हिडिओ बघायला आजकाल लोक बघत नसतात, खूप मोठासुद्धा व्हिडिओ. त्यामुळे तुम्ही छोटाच व्हिडिओ बनवा, आणि छोट्याच व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व काही माहिती तेवढ्यात ॲडजस्ट करून कसं बोलायचं, कसं काय काय टिप्स हे नक्की तुम्ही त्यामध्ये सांगा. तुमचा चॅनल नक्की सक्सेस होणार पुढे जाऊन. आणि शिलाईचं सुद्धा तसंच आहे. शिलाई मशीन तुम्ही वेगवेगळे गळे जर काढत असाल तर तुम्ही एक लाईव्ह येऊन तुम्ही सांगायचं ते कटिंग कसं करता तुम्ही वगैरे शिलाईचं. मला पण जास्त माहिती नाही, मला काही शिलाईचं काम येत नाही त्यामुळे. तर शिलाईचं काय काय असतं ते सुद्धा तुम्ही सांगू शकता लाईव्ह येऊन. कटिंग कसे करता, आणि तुम्ही सगळं म्हणजे फिनिशिंग वगैरे त्याचं कसं असतं ते सुद्धा तुम्ही सगळं सांगू शकता लाईव्ह घेऊन. तर मला तर एवढेच माहिती आहेत. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे सगळे मी टिप्स दिलेत हे तुम्ही नक्की फॉलो करा. ह्यातलं कोणती तर एकच चॅनल चालू करायचं, रेसिपीचा नाही तर शिलाई मशीनचा, सगळं असं एकत्र चालू नाही करायचं. एकच नाव द्यायचं, आणि नाव वगैरे पण चॅनलला छान द्यायचं, तर तुमचा चॅनल सर्चिंग लिस्टमध्ये यावा असं तुम्ही नाव द्या. आणि थंबनेल वगैरे व्यवस्थित लावा, तरच तुमचा चॅनल पुढे जाऊ शकतो. थंबनेल व्यवस्थित लावलं तरच लोक पटकन, थंबनेल छान असले की पटकन चॅनल ओपन करून बघतात. एक 5-6 मिनटं जरी आपला चॅनल व्हिडिओ बघितला तरी सुद्धा खूप 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 आपल्याला छान आहे. आणि आपलं व्हिडिओ कोणसुद्धा असं पूर्ण बघत नसतं. एखादाच व्हिडिओ असं लोकांना बघू वाटलेलं असेल तेच लोक बघतात, नाहीतर आपले असे व्हिडिओ कोणसुद्धा पूर्ण बघत नसतात. त्यामुळे आपण स्टार्टिंग अशी करायची की ते व्हिडिओ लोकांना शेवटपर्यंत बघू वाटले पाहिजे, अशी स्टार्टिंग करायची. आणि बस एवढंच. आणि कसा वाटतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तर बघा मग तुम्ही ही टिप्स फॉलो करून तुम्हाला नक्की तुमच्या भविष्यात उपयोगी पडतील ह्या टिप्स माझ्या. तर चला, आपण इथंच थांबूया आता. आणि सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा, आणि एक लाईक नक्की करा. तर चला, बाय. धन्यवाद सर्वांना.